काल ना मंडळी आमच्याकडे खूप छान असं पावसाचं वातावरण झालं होतं आणि मस्त अशी गरमागरम भजी खाऊशी वाटली होती. म्हणून मग मी घरीच वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी गोल कांदा भजी बनवली. त्यासाठी एका वाटीने मोजून 2 वाट्या भरून इतकं बेसन पीठ एका चाळणीने चाळून घेतलं. त्यामुळे त्यामध्ये सर्व गुठळ्या फुटल्या जातात आणि भजी अगदी छान अशी आपली जाळीदार बनण्यास मदत होते. बेसन पीठ चाळून घेतलं की त्यामध्ये 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ घातलं. त्यामुळे भजीवरून छान अशी कुरकुरीत होतात. सोबतच एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे, तो हातावरती क्रश करून यामध्ये घातला. त्यामुळे भज्यांना स्वाद छान येतो. पाव चमच्यालाही अगदी थोडीशी कमी हळद पावडर घातली. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली. एक तुकडे करून घेतलेली हिरवी मिरची घातली. याऐवजी तुम्ही पेस्ट घातली तरीही चालेल. चवीनुसार मीठ घातलं. पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि ज्या वाटीने बेसन पीठ मोजून घेतलेलं होतं बरोबर त्याच वाटीने मोजून असा हा मोठा मोठा चौकोनी आकारामध्ये चिरून घेतलेला कांदा घातला. कांदा भजी आहेत त्यामुळे कांदा इथं आपल्याला जेवढं बेसन पीठ आहे तेवढाच वापरायचा आहे. सर्व साहित्य पाणी घालायच्या अगोदर एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे भज्याचं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. भज्याचं पीठ मळत असताना जास्तही घट्ट ठेवायचं नाही आणि अगदी जास्तही पातळ करायचं नाही, तर मीडियम थिकनेसवरती हे पीठ मळायचं आहे. जर का पीठ जास्तच घट्ट मळलं तर आपली भजी आहेत ती निबर येऊ शकतात आणि अगदी जास्त पातळ मळलं तर भजी तळल्यानंतर तेलकट होतात. त्यामुळे अशा या मीडियम कन्सिस्टन्सीवरती हे पीठ मळून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चिमूटभर इतका खायचा सोडा घालायचा. चिमटीने मोजून फक्त 2 चिमूटच सोडा घालायचा, जास्त सोडा घालायचा नाही. सोड्याऐवजी यामध्ये 2 चमचे गरम तेल घातलं तरीही भजी आतून छान मऊ आणि वरून कुरकुरीत होतात. तळण्यासाठी जे तेल ठेवलेलं आहे ना त्यामधलंच 2 चमचे तेल तुम्ही इथं सोड्याऐवजी वापरू शकता. भज्याचं बॅटर बघा तयार आहे. हलकंसं दाटसर वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून आपण याची भजी बनवणार आहोत. भजी तळण्यासाठी मी गॅसवरती अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं. त्यानंतर गॅस लो टू मीडियम करायचा आणि मग भजी या तेलामध्ये तळण्यासाठी घालायची. थोडंसं पीठ टाकलं तर बघा भजी छान अशी तळली जात आहेत. मस्त बुडबुडे निघत आहेत. आता बाकीचे भजी मी तळण्यासाठी तेलामध्ये सोडते. भज्यामध्ये चौकोनी आकारामध्ये चिरलेला कांदा घातल्यामुळे भजी बऱ्यापैकी गोलाकारच होतात. तेलामध्ये जेवढी भजी बसतील तेवढी मी तळण्यासाठी घातली. आता याला मी अधूनमधून हलवत तळून घेते. गॅस मीडियम ठेवलेला आहे आणि ही भजी अगदी छान अशी तांबूस रंग येईपर्यंत तळून घेते. त्यामुळे भजी आतपर्यंत छान तळली जातात आणि वरून अगदी क्रिस्पी बनून तयार होतात. भज्यांची पहिली बॅच आहे ती मी तळून घेतलेली आहे. अशा प्रकारच्या रंगावरती याला बघा रंग सुरेख आलेला आहे आणि भजी ही छान टम्म फुगलेली आहेत. तेलामधून बाजूला काढून घेते आणि याच पद्धतीने मी उरलेली सर्व भजी तळून घेते. इथं पहा सर्व भजी मी तळून घेतलेले आहेत. तर भजी बघता क्षणी समजत आहे की किती छान अशी क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झालेली असतील ते. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली ही भजी एकदा नक्की ट्राय करा. अतिशय टेस्टी बनून तयार होतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.